मराठा आरक्षणासोबत आता धनगर आरक्षणावरूनही वातावरण चांगलंच तापलंय। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, पण त्यावरून पडळकरांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई जालन्याच्या अंतरवाली सराटीतून सुरू केली। छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची सभा जालन्यातल्या अंबडमध्येच पार पडली आणि आता धनगर आरक्षणासाठीचा लढाई जालन्यातूनच लढला जातोय। त्यामुळे जालना हे आरक्षणाच्या लढ्याचं केंद्र बनलंय। 21 नोव्हेंबरला धनगर समाजाकडून राज्यभरात तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। मात्र जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा राडा झाला। धनगर समाजातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी तोडफोड केली। या राड्यानंतर जालना पोलिसांनी 36 आंदोलकांवर गुन्हा दाखल केलाय। त्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। या 36 जणांची यादी कुणी तयार केली ह्याची चौकशी झाली पाहिजे। या आयजीला हा मराठवाडा आणि महाराष्ट्र अशांत करायचा आहे का? यांच्या मागे कुणाची अदृश्य शक्ती आहे? यांच्या पाठीमागे कुणाचं पाठबळ आहे? याची चौकशी करण्याची मागणी मी माननीय गृहमंत्री महोदयांना आज केली आहे। 100% काही अधिकारी आहेत जे कुणाच्या तरी मला वाटते प्रेमात असतील आणि त्यांना महाराष्ट्र अशांत करायचं आहे, सरकारच्या विरोधामध्ये राज्यामध्ये वातावरण तयार व्हावं अशी कदाचित त्यांची भूमिका असावी असं माझं मत आहे। आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदयांच्याकडे मागणी करतोय की ह्या सगळ्या प्रकरणाची डिटेल चौकशी करा। यामध्ये माननीय कलेक्टर जालना आणि आयजी संभाजीनगर या दोघांची चौकशी झाली पाहिजे। जालन्यातील जामखेडमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू। त्यातील तिघांची प्रकृती खालावली। या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पडळकर शुक्रवारी पोहोचले। त्यावेळी पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला। तोडफोड प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी आमच्याकडे 10 लोकांची नावं मागितली होती, आम्ही देण्यासही तयार होतो, पण आयजी आल्यानंतर 36 लोकांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। इतकंच नाही तर गुन्हा मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली। ज्या पद्धतीनं तुम्ही चुकीचे गुन्हे 21 तारखेला नोंद केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ माघारी घ्यावे। काही लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हती, काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून त्यांची नावं जाणून बुजून या सगळ्या केसमध्ये टाकलेली आहेत। ती सगळी नावं मागे घेऊन ही केस काढून टाकण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे केलेली आहे। इतकंच नाही तर गोपीचंद पडळकरांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांवर गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीसांना एक पत्रही लिहिलं। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णकांत पांचाळ यांना निवेदन देण्याच्या 1 दिवस आधी याची माहिती देण्यात आली होती। त्यांनी निवेदन देण्याची तयारीही दर्शवली होती, मात्र ऐनवेळी त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही। संवेदनशीलपणे हा विषय हाताळणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी हेतुपुरस्सर समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं। म्हणूनच आम्हा धनगर योद्धांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यासाठी सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत। त्यांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जावी। त्याचप्रमाणे मी व समाजातील जाणत्यांनी वातावरण चिघळू नये यासाठी प्रयत्न केले, मात्र पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानं 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यातील काही व्यक्ती तर धनगर समाजातल्या नाहीत। यापूर्वी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच बीडमधील हिंसाचारानंतरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यावर मनोज जरांगे यांनी हे गुन्हे मागे घेण्याची मागणी सातत्याने केली। सरकारनेही जरांगेंना तसं आश्वासन दिलंय, पण अजूनही दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचं नेते सांगतात। आमचे गुन्हे मागं घ्यायचं ठरलंय 2 दिवसात, त्यांचं इमानच ओढा नाही। आणखी हे मागं कधी घेणार? 15 दिवसाचा विषय होता, ते झालं नाही। टाइम बॉन्ड 2 दिवसात आणायचा ठरला होता। आमचं लिखित स्वरूपाचं सगळं ठरलेलं आहे, ते बी इमान उडाणार। दोन्ही इमानं उभाच आहेत, इमानाशिवाय ते येत नाहीत। एसटी त्यांना लागत नाही, एसट्या बंद। आम्ही कवर वाट बघायची आता?
दरम्यान बीडमधील जाळपोळ आणि हिंसाचारानंतर गृहमंत्री फडणवीसांनी 307 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसंच हिंसा करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही दिला होता. लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत. 50-55 लोक आयडेंटिफाय झाले आहेत. उर्वरित लोकांना आयडेंटिफाय करण्यात येत आहे. या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांसह अनेक मराठा संघटनांचा लढा सुरूच आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक बनलाय. मात्र आंदोलनावेळी होणारी हिंसा आणि त्यावरून दाखल होणारे गुन्हे यावरूनही राज्यातील राजकारण तापलंय. मनोज जरांगे आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्यावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.